नमस्कार मुलांना, आपण शिकत आहोत इयत्ता 9वी आणि आपला विषय आहे इंग्रजी. इंग्रजीमधील आपला जो युनिट 2 आहे त्यामधील 2.2 हेलन केलर अँड ॲनी सुलॅविन हा जो लेसन आहे तो आज आपण अभ्यासणार आहोत. चला मग तो लेसन जो आहे त्या लेसनला आपण सुरुवात करूया. तर बघा, हा जो लेसन आहे तो आपण लर्न करणार आहोत. त्याची ॲक्टिव्हिटीज, गेम, टेस्ट आणि काही क्वेश्चन आन्सर घेऊन हा जो लेसन आहे तो आपण समजून घेणार आहोत. तर बघा, हा जो आपला लेसन आहे कुठला आहे 2.2 हेलन केलर अँड ॲनी सुलॅविन. हेलन केलर कोण आहे तसेच ॲनी सुलॅविन कोण आहे ते आपण या पाठामध्ये जाणून घेणार आहोत. तर बघा, या पाठामध्ये आपल्याला काय शिकायचे आहे तर दिस स्टोरी इज अबाउट द फेमस हेलन केलर हू बिकम इल ॲट द एज ऑफ 2 अँड वॉज लेफ्ट ब्लाइंड अँड डीफ. जेव्हा हेलन केलर ज्या होत्या त्या कशा होत्या, त्या लहान होत्या आणि लहान असताना त्या आजारी होत्या. आजारी झाल्यानंतर जेव्हा त्या 2 वर्षाच्या होत्या आणि त्या आजारातून जेव्हा त्या बाहेर आल्या तेव्हा त्या आजारातून बाहेर जेव्हा आल्या तेव्हा त्या आंधळ्या आणि बहिऱ्या अशा झालेल्या होत्या. म्हणजेच काय तर वॉज लेफ्ट ब्लाइंड अँड डीफ, म्हणजेच आंधळ्या आणि बहिऱ्या त्या झालेल्या होत्या अवघ्या 2 वर्षाच्या जेव्हा त्या होत्या तेव्हा. मग दिस इज द स्टोरी ऑफ हर मीटिंग द टीचर हू वुड चेंज हर लाईफ. आता जेव्हा त्या लहान होत्या, 2 वर्षाच्या होत्या आणि आजारातून जेव्हा बाहेर त्या पडल्या तेव्हा मात्र त्या अगदी अंधारामध्ये हरवल्या गेल्या होत्या. का? कारण त्या आजारातनं जेव्हा बाहेर पडल्या तेव्हा त्या आंधळ्या आणि बहिऱ्या झाल्या होत्या. मग जेव्हा जसं त्या मोठ्या होत गेल्या तसं आपल्याला माहितीच आहे की काही ना काही शिक्षणाची जी गरज असते ते आपल्याला असतेच. मग त्यासाठी एका मार्गदर्शकाची गरज असते. तो म्हणजे कोण असतं तर आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा शिक्षक म्हणजे कोण असतो तर जो काही टीचर आहे तो आपल्या आयुष्याला अगदी वेगळं जे वळण आहे ते देण्याचा प्रयत्न करत असतो. मग तसंच ह्या ज्या हेलन केलर आहे त्यांच्या आयुष्यामध्ये कोण आलं तर एक टीचर आल्या. त्यांच्या एक शिक्षिका ज्या आहे त्या हेलनच्या आयुष्यामध्ये आल्या आणि त्यांनी त्यांच्या लाईफला कसं एक वेगळं वळण दिलं तेच आपण ह्या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. तर पहा मुलांना, सुरुवात आपण केलेली आहे. तर यामध्ये आपण पाहू शकतो की ह्या कोण आहे तर ह्या आहे हेलन केलर. जेव्हा त्या लहान होत्या आणि आजारी पडल्या आणि आजारातून जेव्हा बाहेर आल्या तेव्हा मात्र त्यांना दिसेनासं झालेलं होतं आणि त्या बहिऱ्या देखील झालेल्या होत्या. आणि ह्या आहेत त्यांच्या शिक्षिका, म्हणजेच कोण आहे तर त्या ॲनी ह्या आहेत. मग ऑन 3rd ऑफ मार्च इथे आपण पाहू शकतो ऑन 3rd ऑफ मार्च 1887 माय टीचर ॲनी मान्सीफिल्ड सुलेवन. आता ह्या ज्या टीचर आहेत कुठल्या तर त्यांच्या ज्या टीचर आहेत ॲनी सुलेवन, ह्या ज्या टीचर आहेत त्या एक मार्गदर्शक म्हणून हेलन च्या आयुष्यामध्ये त्यांना एक टर्निंग पॉईंट देण्यासाठी अगदी योग्य मार्गदर्शक अशा ठरलेल्या आहे. कुणाच्या टीचर तर हेलन यांच्या टीचर. एंटर्ड माय लाईफ अ डे आय कॅन नॉट फॉरगेट म्हणजेच काय तर विसरणे. तर हा जो दिवस आहे कोणाचा तर हेलन केलर यांच्या आयुष्यामध्ये हे जे 3rd मार्च 1887 म्हणजे 3 मार्च 1887 हा जो दिवस आहे तो हेलन ह्या कधीही विसरणार नाहीत. का नाही विसरणार? कारण त्यांच्या आयुष्यामध्ये तेव्हा कोण आलेलं होतं तर एक त्यांच्या मार्गदर्शक आहे, एक टीचर आहे, त्या त्यांच्या आयुष्यामध्ये आल्या होत्या. आणि मग तेव्हापासून त्यांच्या जे आयुष्य आहे ते अगदी कसं झालं होतं तर अगदी चेंज झालं होतं. कारण त्यांना सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे तो देणारं कोण होतं तर ह्या टीचर होत्या. कुणाला शिकवणाऱ्या तर हेलनला. ह्या ज्या ॲनी टीचर होत्या त्यांनी त्या हेलनच्या आयुष्याला एक अगदी वेगळं वळण दिलं होतं. म्हणून हेलन काय म्हणत आहेत की हा जो 3rd मार्च 1887चा जो दिवस आहे तो मी कधीही विसरू शकणार नाही. कारण त्या दिवशी माझ्या आयुष्यात कोण आलं होतं तर त्या दिवशी माझ्या आयुष्यात एक टीचर आले होते. माझ्या ज्या शिक्षिका आहे त्या माझ्या आयुष्यामध्ये त्या दिवशी आलेल्या होत्या. तर जे नेक्स्ट लाईन आहे ते आपण पाहणार आहोत की ऑन द आफ्टरनून. आता इथे काय झाली होती की दुपार झाली होती. म्हणजेच ऑन आफ्टरनून ऑफ दॅट इव्हेंटफुल डे अ स्टूड ऑन द प्रोच डम्प अँड एक्सपेक्टेड.
आता बघा ना, जेव्हा आपण एकाग्र असतो, जेव्हा आपण एकटे असतो, तेव्हा आपण काही ना काही आपल्या डोक्यामध्ये काय चाललेला असतो, तर विचार चाललेला असतो. मग आपण बाल्कनीमध्ये बसून किंवा एका विंडोजवळ बसून किंवा डोअरमध्ये बसून आपण काय करत असतो, काहीतरी आपल्या अपेक्षा असतात. ह्या अपेक्षेनेच ह्या हेलन ज्या आहेत या डोअरजवळ काय करत आहेत, तर उभ्या आहेत आणि त्या काही अपेक्षेने तिथे उभ्या आहेत. काही त्यांच्या अशा अपेक्षा आहे की त्यांना काय करायचं होतं की त्यांच्या आयुष्यामध्ये एक वेगळं जे वळण आहे ते आता येणार होतं. का बरं? कारण त्यांना आता कोण भेटल्या होत्या, तर त्यांच्या जे टीचर आहेत त्यांनी त्या आता त्यांना भेटलेल्या होत्या. मग इथे आपण पाहू शकतो की फ्रॉम द हॉस्टेल अँड bustle going on round me, I could guess that something unusual was about to happen. आता इथे त्यांना बघा ना, असं त्यांच्या मनामध्ये एक काय भरली होती, तर जसं बघा एखादी आपली आवडती व्यक्ती येत असेल किंवा एखादी अशी व्यक्ती येत असेल की ज्यांच्या स्वभावाबद्दल आपल्याला माहितीच नसेल, तर तेव्हा आपलं जे हृदय आहे ते अगदी काय करत असतं, तर अगदी धाकधूक असं करत असतं. म्हणजे जे धडके आहे, जे आपले हार्टबीट्स आहे ते कसे होतात, तर वाढलेले असतात आणि आपल्याला एक प्रकारची उत्सुकता असते की आता आपली जी आवडती व्यक्ती आहे ती येणार आहे. आणि मग असंच हेलनला सुद्धा खूप काही अपेक्षा होत्या त्यांच्या टीचरकडून आणि म्हणून ती काही अपेक्षेने तिथे उभी राहिली होती. मग आय वेंट नियर द डोअर अँड स्टूड देअर. मग त्या कुठे आल्या, तर एका डोअरजवळ आल्या आणि तिथे स्तब्धपणे अशा उभ्या राहिलेल्या आहे काही अपेक्षेने. मग माय फिंगर्स link almost unconsciously on then familiar leaves and blossoms which had just come forth too. आता यांना काय दिसत नव्हतं, तर त्यांच्या अवतीभोवती जे आहे साहजिकच आहे त्या अंधाऱ्या असल्यामुळे त्यांना सगळं जगच कसं दिसत होतं, तर अंधारमय दिसत होतं आणि शिवाय त्यांना ऐकायला सुद्धा येत नव्हतं. तरीसुद्धा ह्या त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी एवढं काही सक्सेस मिळवलेलं आहे कुठल्या एका गोष्टीवरती, तर त्यांना त्यांच्या टीचरने जे काही शिकवलं आहे, जसे ते फिंगरवरतीच त्यांना काय ज्या काही अक्षरे आहेत ते फिंगर्सवरतीच त्यांना काय करत होते, तर ते समजून घेत होते आणि म्हणूनच त्यांचे जे फिंगर्स आहे ते मुवमेंट करायला लागले होते. हळुवारपणे ते जे फिंगर्स आहे त्यांचे जे हालचाल आहे ते इथे चालू झालेले आहे. आणि आपल्याला माहीत आहे बघा, इथे जे तिचे फिंगर्स आहे त्यांचे जे फिंगर्स आहे इथे काय करायला लागले होते, तर मुवमेंट करायला लागले होते. मग ग्रीट द स्वीट सॉथर्न स्प्रिंग. आता जो वसंत ऋतू आहे त्याबद्दल इथे आपल्याला सांगितलेलं आहे की आय डिड नॉट नो व्हॉट फ्युचर हेल्ड फॉर मी, बट प्रेझेंटली अँगर अँड बेटरनेस हॅड एव्हरी प्रेडी अपॉन. बघा ना, की काही मुलं जे असतात ते मुळातच कसे असतात की एखादी गोष्ट जर त्यांची पूर्ण झालेली नसेल तर त्यांना अगदी राग येत असतो आणि राग आल्यानंतर मग त्या रागाच्या भरात ते काय करतील आपल्याला सांगता येत नाही. तर ह्या ज्या हेलन आहे त्या देखील काय करत होत्या, तर त्यांच्या जे टीचर आहेत त्यांच्या येण्याची जी वाट आहे त्या बघत होत्या. मग मी कंटिन्यूली फॉर वीक्स अँड अ डीप लॉंगर हॅड सक्सीड दिस फॅसिनेट स्ट्रगल. त्यांनी खूप जे स्ट्रगल आहे त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं होतं. कोणीतरी हे जे हेलन आहे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप स्ट्रगल केलेलं होतं. आणि आपल्याला हे देखील माहीत आहे की बघा, ज्यांना अगदी बोलायलाच येत नाही, दिसतच नाही आहे, तर मग ते त्यांच्या लाईफमध्ये स्ट्रगल कसं करू शकतात, तर त्यांची देखील काय असते, एक वेगळी अशी लिपी असते आणि तो शिकण्याचा जो प्रयत्न आहे तो कोणी केलेला आहे, तर या हेलननी त्यांच्या मार्गदर्शक म्हणजे ॲनी ह्या टीचरच्या मार्फत केलेला आहे. म्हणून आय वॉज कम्प्लिटली लॉस्ट बिफोर माय एज्युकेशन बिगॅन. त्यांना सुरुवातीला काय वाटलं होतं की जे काही सगळं शिक्षण आहे हे त्यांना घ्यायचं होतं आणि ते कुठेही त्यांना काय करायचं नव्हतं, तर ते गमवायचं नव्हतं आणि त्याच्यामधूनच त्यांना काय करायचं होतं, जो सक्सेस आहे तो मिळवायचा होता. मग आय देन हर्ड फूटस्टेप्स अँड स्ट्रेच माय हँड्स टू वेलकम माय मदर. आता इथे ना कोण आलेलं आहे, तर त्यांच्या ज्या आई आहेत त्या इथे आलेल्या आहेत. त्यांच्या मागेच त्यांच्या आई आलेल्या आहेत आणि बघा त्यांच्या आई काय म्हणत आहे त्यांना, तर त्या म्हणत आहे की बट समवन एल्स टूक अँड वॉज कॉट अँड हेल्ड क्लोज इन द आर्म्स ऑफ हर हू हॅड कम.
ते हळूच त्यांच्या मागे गेलेले आहे आणि त्यांचे जे आर्म आहे, त्यांचे जे शोल्डर आहे त्याला पकडलेलं आहे. आणि बघा किती आशा अपेक्षेने ह्या ज्या हेलन आहेत त्या काय करत आहेत, त्यांच्या टीचरची वाट बघत आहे. आणि मग त्यांच्या आई जाऊन त्यांना त्यांचे आर्म जे आहे, जे बाहू आहे त्यांना पकडत आहे आणि म्हणत आहे की तू कुणाची वाट अशी बघत आहेस. मग टू रिव्हॉल ऑल थिंग्स टू मी अँड ऑल्सो टू लव्ह मी. बघा आता त्यांच्या जे काही अशी मुलं असतात त्यांना प्रेम करणारे देखील काय असतात तर भरपूर जण असतात, पण काहींचं जे प्रेम आहे ते खरंच प्रामाणिकपणे असतं आणि त्या प्रामाणिक प्रेमामधूनच हे असे जे मुलं असतात ते खूप काही त्यांना शिकायला मिळत असतं. मग बघा, द नेक्स्ट डे माय टीचर गिव्ह मी अ डॉल. आता दुसऱ्या दिवशी काय झालेलं आहे की त्यांच्या ज्या टीचर आहे आणि त्यांनी हेलनसाठी काय आणलेलं आहे तर एक डॉल जी आहे ती आणलेली आहे. मग आपण ही डॉल इथे बघितलेली आहे. मग द लिटल ब्लाइंड चिल्ड्रन ॲट पकिंग इन्स्टिट्यूशन्स हॅड सेंट इट अँड लॉरा ब्रिजमॅन अँड ड्रेसेड इट. ही जी डॉल आहे ती कुणाला आवडलेली आहे बघा, तर ह्या लिटल चाइल्डला, जी कशी आहे ब्लाइंड म्हणजेच आंधळी आहे आणि तिच्यासाठी काय आणलेलं आहे तर डॉल आणलेली आहे. आणि बघा ह्या टीचरचं उद्देश काय आहे की जे ब्लाइंड आहे म्हणजे आंधळे आहे तर त्यांना जे काही आपल्याला शिकवायचं आहे ते प्रॅक्टिकली कसं शिकवायचं हे त्या टीचरांना माहिती आहे. बट आय लर्न अबाउट इट लेटर. आणि बघा जी डॉल जेव्हा त्यांनी दिली तर त्याच्या मागचा हेतू काय होता त्यांचा, तर हे जे डॉल आहे त्या डॉलची जे स्पेलिंग आहे ती मात्र या टीचरांना त्यांना शिकवायची होती. म्हणून आफ्टर प्लेड विथ इट फॉर अ लिटल व्हाईल मिस सुलेवन स्लोली स्पेल्ड इन माय हँड द वर्ल्ड डॉल. आता यांनी इथे काय केलेलं आहे आणि या टीचरांनी की त्यांचा हात जो आहे, हेलनचा हात जो आहे तो पकडलेला आहे आणि हात पकडून बघा त्यांनी बरोबर त्यांच्या फिंगर्सवरती काय केलेलं आहे तर इथे आपण बघू शकतो या चित्रामध्ये, तर ह्या फिंगरद्वारे जी भाषा आहे शिकवण्याची कुणाला तर ज्या हेलन आहे त्या आणि हेलनला ह्या अशा सांकेतिक भाषेमध्ये काय शिकवत आहेत तर वाचायला शिकवत आहे. तसेच ह्या कुठल्याही वस्तूला काय म्हणायचं असतं हे देखील या टीचर ज्या आहेत आणि ज्या आहेत त्या हेलनला शिकवत आहेत. मग आय बिकेम व्हेरी इंटरेस्टेड इन दिस फिंगर प्ले अँड इमिटेड हर इन्स्टंटली. बघा जसं जसं त्या फिंगर्स ज्या आहेत करत होत्या आणि त्या फिंगरला टच करून मग ज्या हेलन आहे ते जे वर्ड्स आहे ते कॅप्चर करण्याचा काय करत होते इथे प्रयत्न करत होते. मग बघा इथे त्या आपल्याला इथे दाखवत आहे एल इथे दाखवत आहे आणि मग त्या एलला ह्या हेलन जे आहे ते काय करत आहे स्पर्श करत आहे आणि आपल्या डोक्यामध्ये हे साठवत आहे, सेव्ह करून ठेवत आहे की ह्या अशा कृतीला काय म्हटलं जातं तर एल असं म्हटलं जातं. मग आफ्टर सम प्रॅक्टिस आय सक्सीड अँड आय वेंट रनिंग टू माय मदर टू शो हर माय फिंगर्स. आता ही जी सगळी प्रॅक्टिस आहे ती त्यांनी केली. कुणी तर हेलननी. कुणासोबत? त्यांच्या टीचरसोबत. एक स्पेलिंग कुठली होती तर डॉल ही जी स्पेलिंग होती त्याची जी प्रॅक्टिस आहे ती ॲनीनी हेलननी ही कोणासोबत केलेली आहे तर ॲनीसोबत केलेली आहे. त्यांच्या टीचरसोबत त्यांनी केलेली आहे आणि बघा खूप प्रॅक्टिस करून त्यांना मात्र ही डॉलची जी स्पेलिंग आहे ती आलेली आहे. आणि ह्या ज्या हेलन आहेत त्या एवढ्या हॅपी झालेल्या आहेत की त्यांनी काय केलेलं आहे की पुन्हा ही जी प्रॅक्टिस आहे त्या त्यांच्या आईकडे गेल्या आणि आईला तीच प्रॅक्टिस जी आहे म्हणजे जी स्पेलिंग आहे डॉलची ती त्यांनी हाताद्वारे काय केलेलं आहे की आईला सुद्धा बोलून दाखवलेले आहे किंवा आईला सुद्धा सांगितलेलं आहे की जी माझ्याकडे आहे ती काय आहे तर एक डॉल आहे. आणि हे सांकेतिक त्यांची जी भाषा असते त्या भाषेवरूनच त्यांच्या आईला सांगितलेलं आहे. मग डुईंग मंकी लाईक इमेशन. बघा इथे आपण पाहू शकतो की त्यांचे जे हात आहे जे फिंगर्स आहे त्या फिंगर्सद्वारे ह्या ज्या ॲनी आहेत त्यांच्या टीचर ह्या हेलनला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि फक्त डॉल हा वर्ड्सच नाही तर अनेक इतर जे शब्द आहेत ते देखील यांनी शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा इन कमिंग डेज आय कुड लर्न टू स्पेल मेनी वर्ड्स. जसे की लाईक हे देखील त्यांच्या फिंगर्सवरती त्यांना ही जी फिलिंग आहे जाणीव आहे ती करून दिलेली आहे हेलनला त्यांच्या टीचर ॲनीनी. ते म्हणतात की लाईक पिन, जसं की
पिन हा वर्ड्स जो आहे, जे छोटे छोटे वर्ड्स असतात ते वर्ड्स जे आहेत त्यांना ह्या फिंगरला टच करून, म्हणजेच ही जी फिलिंग आहे ती कुणाला आणून दिलेली आहे, तर हेलनला जे काही वर्ड्स असतात तर ते वर्ड्स आपण कसे ओळखायचे हे या एका सांकेतिक भाषेद्वारे ॲनी टीचर जे आहेत त्या हेलनला शिकवत आहेत. जसं की पिन आहे, हॅट आहे, कप अँड अ फेव वर्ब्स लाईक सीड, स्टँड अँड वॉक, हे जे सगळे वर्ड्स आहेत ते ॲनीने कुणाला शिकवलेले आहे, तर ॲनीने हेलन यांना शिकवलेले आहेत. आणि बघा, One day, while was playing with my new doll, Miss Sullivan put my old doll in my lap and tried to tell. आता त्यांनी काय केलेलं आहे, ते डॉल घेतलेली आहे आणि हेलनच्या मांडीवरती ठेवलेली आहे. आणि बघा त्यांना काय म्हणत आहे की ही जी डॉल आहे ती ॲनीने घेतलेली आहे आणि म्हणतात की मी दॅट बोथ द ऑब्जेक्ट वर डॉल्स. आता डॉल्स म्हणजेच अनेक वर्ड्स झालं ते डॉल्स. आता इथपर्यंत त्यांनी सांगितलेलं आहे एका डॉल्सबद्दल. नंतर आहे अर्लियर इन द डे शी ट्राईड टू टेल मी द रिलेशन बिटवीन मग अँड वॉटर. आता एका मुलीला जाणीव करून द्यायची आहे की मग काय असतं आणि वॉटर काय असतं. तर ह्या दोघांची जी कन्सेप्ट आहे ती क्लिअर कोणी केलेली आहे, तर ॲनी यांनी केलेली आहे. कुणाची, तर हेलनला, जी आंधळी आणि बहिरी होती, तर तिला जो कप आहे, वॉटर आहे, मग आणि वॉटर या दोघांमधला जो फरक आहे तो कुणी समजून सांगितलेला आहे, तर या टीचरांनी त्याला समजून सांगितलेला आहे. वेन आय वॉज ॲडमेंट ऑन स्पेलिंग बोथ द ऑब्जेक्ट्स इन द सेम वे. आता हे प्रत्यक्षात बघा, आपण काही काय करत असतो, तर जे प्रात्यक्षिके असतात, जसे की आपण काय करत असतो की त्याची एखाद्या वस्तूची जेव्हा आपण प्रॅक्टिस करत असतो तेव्हा ते सहजच आहे, आपल्याला ती येत असते. म्हणून शी गॉट रिमूव्ह ऑन ऑब्जेक्ट टेम्पररी ओनली टू इंट्रोड्यूस इट लेटर. आता बघा, ह्या दोन्हीमधला जो फरक आहे तो तर त्यांनी काय केलेला आहे, त्यांना समजून सांगितलेला तर आहे. पण आता आय गॉट इमेशन्स विथ हर रिपीटेड अटेम्प्ट्स अँड डॅश द डॉल ऑन द फ्लोर. आता ती जी डॉल आहे ती कुठे पडलेली आहे, तर जमिनीवरती घेऊन पाडलेली आहे. ही जमिनीवर जी डॉल आहे ती पाडल्यानंतर आय वॉज हॅपी टू फील द फ्रॅगमेंट्स लाईंग नियर माय फीट. आता इथे काय झालेलं आहे की ही जी डॉल आहे ती टीचरनी त्यांच्या हातामधून घेतली आणि इथे पाडलेली आहे. नेदर सॉरो नॉट रिगार्ड फॉलोड बाय पजेनेट आउटस्टड. आता इथे दुःखाची आणि आनंदाची काय एक त्या शब्दांमध्ये किंवा त्या फिलिंगमध्ये काय अंतर असतं हे देखील ॲनी टीचरांनी हेलन यांना समजून सांगितलेलं आहे. मग आय फेल्ट माय टीचर सी द फ्लोर अँड लेटर ब्रिंग मी अ हॅट. आता काय केलेलं आहे, त्यांनी एक हॅट जी आहे ती हेलनला आणून दिलेली आहे आणि ती हॅट घालून आता हे दोघं बघा कुठे गेलेले आहे, तर ना आय नेव वी वर गोइंग टू गो आउट आय वॉज डिलायटेड. आता हे दोघे कुठे गेलेले आहेत, तर बाहेर गेलेले आहे, ज्या ठिकाणी त्यांना आणखी नवीन जे वर्ड्स आहे ते शिकायला मिळणार आहेत. मग बघा, वी वॉक डाऊन द पाथ टू द वेल हाऊस. आता ते कुठे गेलेले आहेत, तर वेल हाऊस म्हणजे विहिरीचं जे काही घर आहे त्या ठिकाणी ते गेलेले आहे. त्या घराच्या समोर काय आहे, तर विहीर आहे. व अट्रॅक्टेड बाय द फ्रॅग्रन्स ऑफ द हनी स्कल. आता हनी स्कल म्हणजे काय, तर एक वेल आहे आणि फ्रॅग्रन्स म्हणजे काय, तर सुगंध. त्या वेलीचा एवढा सुगंध येत होता की ते त्या दिशेनेच काय करायला लागले, टीचर आणि जे हेलन आहे ते त्या मार्गाने गेले. मग विथ विच इट वॉज कवर्ड. आता इथे गेल्यानंतर बघा काय झालेलं आहे की समवन वॉज ड्रॉइंग वॉटर अँड माय टीचर प्लेस माय हँड अंडर द स्पॉट. आता जो नळ होता त्या नळाखाली, त्या स्पॉट खाली टीचरांनी काय केलेलं आहे, तर जो हात आहे हेलनचा तो पकडलेला आहे. म्हणजे इथे प्रत्यक्षात कृती जी आहे ती टीचर जे आहे करून घेत आहेत. मग वॉटर म्हणजे काय हे समजवण्याचा जो प्रयत्न आहे, पाणी म्हणजे काय आहे हे समजवण्याचा जो प्रयत्न आहे तो टीचर ॲनी ह्या कोणाला करत आहे, हेलन यांना करत आहे. मग ॲज अ कूल स्ट्रीम
gushed over on hand, she spilled into the other the word water, first slowly then rapidly. बघा, जसे की एक फरक जो आहे, एक तुलनात्मक जर केलं की इथे काय सांगत आहे की जेव्हा त्यांनी फोर्स जो आहे पाण्याचा जेव्हा तो वाढला तेव्हा काय होतं, आपला हात जो आहे तो मागे सरकला जातो आणि त्याचा जो फोर्स आहे कमी केला नळाचा, तर काय होणार आहे की साहजिकच आहे ते पाणी कसं येत आहे तर स्लोली मग तिथे येत आहे, हळू प्रमाणात तिथे येत आहे. हे सगळ्यांची प्रात्यक्षिके जे आहे ती ॲनी टीचर ह्या ज्या आहेत त्या करून दाखवत आहे. कुणाला, तर हेलन यांना. मग आय स्टूड स्टील, माय होल अटेन्शन फिक्स्ड अपॉन द मोशन्स ऑफ हर फिंगर्स. आता तिचं सगळ्यात जास्त लक्ष कुठे होतं, तर तिच्या बोटांकडे होतं, कारण त्या बोटांद्वारेच ती काय शिकणार होती, तर मग आणि वॉटर यामधला फरक ती शिकणार होती. मग फायनली आय नो व्हॉट वॉटर मीन्ट. आता तिला कळलेलं आहे की पाणी म्हणजे नेमकं काय असतं. मग दॅट लिव्हिंग वर्ल्ड अवे माय सोल गेव इट लाईट, होय जॉय सेट इट फ्री. आता सगळे जे काही गुण आहेत त्या सगळ्यांचे, जसं एन्जॉय म्हणजे काय असतं, हसणं काय असतं, रडणं काय असतं, दुःख काय असतं, हॅपीनेस काय असतो, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या टीचरनी काय केलेल्या आहेत, तर हेलन यांना हळूहळूपणे शिकवलेल्या आहे. आणि त्यांचे सगळ्या ज्या प्रात्यक्षिके जे आहेत, जसे की काही ॲक्टिव्हिटीज आहे त्या त्यांनी त्यांच्याकडून करून घेतलेल्या आहे, हेलन यांच्याकडून त्यांनी करून घेतलेलं आहे. म्हणून त्यांना हे सगळे जे फिलिंग आहे ते आलेलं आहे की सुख काय असतं आणि दुःख काय असतं याची सुद्धा जाणीव ॲनी टीचर यांनी हेलनला करून दिलेली आहे. मग इन टाईम ऑल वेरियस वेअर गोइंग टू बी स्वेप्ट अवे. आता त्यांनी काय केलेलं आहे, जी बाहुली फेकली होती हेलन यांनी ती कुठे फेकली होती, तर जो काही एक चुल्हा असतो त्यांच्या शेजारी जी काही शेकोटी असते त्या शेकोटीच्या बाजूलाच जो काही बाहुलीचा जो काही कचरा होता तो त्यांनी कोणी जमा केलेला आहे, तर ॲनी टीचर यांनी जमा केलेला होता. नाव आय नो एव्हरीथिंग हॅड अ नेम अँड इच नेम गिव्ह बर्थ टू अ न्यू थॉट. आता बघा, तिच्यामध्ये आता एखादी गोष्ट जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपल्यामध्ये ज्या नवीन एखादी गोष्ट आहे, एखाद्या गोष्टीची कल्पना केल्यानंतर लगेचच आपल्याला काय होते, तर एखादी दुसरी जी गोष्ट आहे ती लवकरच जन्माला येत असते. म्हणजेच एक गोष्ट समजली की दुसरी गोष्ट समजण्यासाठी आपल्याला तितकासा वेळ लागत नाही. मग ॲज वी रिटर्न टू द हाऊस एव्हरी ऑब्जेक्ट दॅट आय टच सीम क्वायर विथ लाईफ. आता हेलनला कळलेलं आहे की जगामध्ये ज्या काही वस्तू असतात त्या सगळ्या वस्तूंना काय असतं, तर एक नाव असतं. आणि तो जाणून घेण्याचा फुल प्रयत्न कुणी केलेला आहे, तर हेलन यांनी केलेला आहे. आणि ती जाणीव कुणी करून दिलेली आहे, तर ॲनी टीचर यांनी करून दिलेली आहे. मग ऑन रिटर्निंग होम आय रिमेंबर दॅट डॉल आय हॅड ब्रोकन अँड फॉर द फर्स्ट टाईम आय फेल्ट रिपीटनेस अँड सॉरो. आता जी जेव्हा राग आलेला होता कुणाला, हेलनला, आणि हेलनने जेव्हा ती डॉल फेकून दिली होती तेव्हा तिचे काय झाले होते, पाठ हे वेगळे झाले होते. आणि ते शेकोटीजवळ त्यांच्या टीचरने काय करून ठेवले होते, जमा करून ठेवलेले होते. तेव्हा जेव्हा ती घरी फर्स्ट टाईम आली तेव्हा जी तुटलेली डॉल आहे ती घेऊन तिला काय झालेलं आहे, तर दुःख झालेलं आहे. म्हणजे ही जी फिलिंग आहे ही देखील कुणाला आलेली आहे, तर ह्या ज्या हेलन आहे त्यांना आलेली आहे. मग आय लर्न्ड होल लॉट ऑफ न्यू वर्ड्स दॅट डे. आता त्या खूप काही न्यू वर्ड्स ज्या आहेत त्या शिकलेल्या होत्या. मग I was very happy and live over the joys it had brought me and for the first time longed for a. आता फर्स्ट टाईम त्यांना कळलेलं होतं की ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांची जी नावं आहेत आता त्या हळूवारपणे काय करायला लागल्या होत्या, तर शिकायला लागलेल्या होत्या. बघा, न्यू डे टू कम. आता जो नवीन दिवस आहे तो मात्र आता उगवलेला होता. म्हणजे त्यांची जी काही भीती होती किंवा जी काही अपेक्षा होत्या की मला काहीतरी
टीचर जे आहे त्यांच्याकडनं शिकायला मिळणार की नाही. पण त्या अपेक्षा मात्र ॲनी टीचर यांनी त्यांच्या पूर्ण केलेल्या आहे. त्यांना अगदी लहान सहान गोष्टीपासून सगळ्या गोष्टींचा जो काही अनुभव आहे, जो एक्सपिरियन्स आहे, तो हेलन यांना त्यांनी करून दिलेला आहे. आणि मग तो दिवस त्यांच्या आयुष्यातील काय ठरलेला आहे, अगदी अनमोल असा दिवस ठरलेला आहे. त्या असं म्हणत आहेत की हा जो दिवस आहे मी तो कधीही विसरणार नाही. का? कारण त्यांच्या आयुष्यात त्यांच्या आवडत्या ज्या मार्गदर्शक आहेत त्या आलेल्या होत्या, ज्यांच्यामुळे हेलन यांच्या लाईफला काय मिळालेलं आहे तर एक वेगळं जे टर्निंग पॉईंट आपण म्हणतो ते हेलन यांना मिळालेलं आहे. आणि मग त्यांच्या आयुष्यात जो काही दिवसामागून दिवस जायला लागले तर प्रत्येक दिवस माझ्यासाठी कसा आहे, नवीन आहे. आणि या नवीन दिवसामध्ये मी काय करणार आहे तर अधिक जास्त गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेणार आहे. कारण ह्या विश्वामध्ये जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या प्रत्येकाला काय असतं तर नाव असतं. आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी मी काय करणार आहे तर समजून घेणार आहेत असं हेलेननी ठरवलेलं आहे. तर बघा आता समरी म्हणजे सारांशमध्ये आपण काय शिकलेलो आहोत बघा. तर इन दिस लेसन वी लर्न द initial days of Helen Keller and how she learned to recognize new object. आपण बघितलेलं आहे त्यांचे सुरुवातीचे दिवस आणि मग कशा हळूहळूवारपणे त्यांनी काय केलेलं आहे तर प्रत्येक गोष्ट ज्या आहे त्या कशा कॅप्चर करत गेल्या, कशा त्या शिकत गेल्या, हे आपण ह्या लेसनमध्ये पाहिलेलं आहे. तर बघा हेलन केलर ज्या आहे त्या अतिशय खूप हुशार अशा एक लेखिका त्या स्वतः आहे. त्या एवढ्या काही शिकल्या की स्वतःच कोण बनलेल्या आहे तर अमेरिकन लेखिका बनलेल्या आहेत. बघा इथे त्या ब्लाइंड म्हणजेच काय तर त्या आंधळ्या असून बहिऱ्या असून देखील त्यांची शिकण्याची जी काही जिद्द आहे त्या जिद्दीवरूनच त्या एक खूप फेमस अशा कोण झाल्या होत्या तर एक लेखिका झालेल्या होत्या. आणि त्यांनी स्वतः तर त्या शिकल्या आणि प्रत्येक दिवस जो आहे तो माझ्यासाठी काय घेऊन येणार आहे तर एक नवीन गोष्ट घेऊन येणार आहे, एक नवीन उमेद घेऊन येणार आहे. या जिद्दीने त्या पुढे जात गेल्या आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सक्सेस जे आहे ते मिळवलं. तर बघा अशा प्रकारे आपला जो लेसन आहे हेलन केलर आणि ॲनी सुलेवन हा जो लेसन आहे तो आपण लर्न केलेला आहे. आता ॲक्टिव्हिटीज, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर घेऊन देखील आपण हा जो लेसन आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत.